सर्वात जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोवंशवर कारवाई झाल्याची माहिती मिळते आहे. नेमकी काय अधिक माहिती आहे? जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज पहाटे 5च्या सुमारास माई मोहल्ला या ठिकाणी गोमांस एका रूममध्ये कापत आहेत अशी बातमी मिळाल्याने आम्ही पोलीस उपनिरीक्षक टिटमे, पोलीस हवालदार पठारे, पोलीस शिपाई केंद्रे, पोलीस शिपाई निडरे, पोलीस शिपाई भागवत, महिला पोलीस हवालदार मालवणकर, त्यानंतर पोलीस हवालदार सागर शिंदे आणि RCP पथक जुन्नर डिव्हिजन हे सगळं पथक पाठवून त्या ठिकाणी पाळत ठेवले असता एका रूममध्ये फुरकान इब्राहिम व्यापारी याच्या रूममध्ये सदरचं गोमांस हे कापताना मिळून आलं. सदरचे गोमांस आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि ताब्यात घेऊन त्याची योग्य ते विल्हेवाट लावत आहोत आणि सदर ठिकाणाहून साधारणपणे 270 किलो गोमांस त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. याच्यामध्ये किती आरोपी आपण निष्पन्न केले आणि पुढं काय कारवाई केलेली? सध्या 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या व्यतिरिक्त अजून 4 ते 5 आरोपी त्याच्यामध्ये पाहिजे आहेत. आरोपी ताब्यात घेऊन त्यांना मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि पाहिजे आरोपितांचा शोध सुरू आहे. सातत्यानं या गोवंशच्या ज्या कारवाया होत असतात जुन्नर शहरामध्ये, वारंवार याच्यामध्ये अनेक लोक एकापेक्षा अधिक वेळा याच्यामध्ये गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर, तर अशा लोकांना आपण काय कारवाई करणार आहोत भविष्यामध्ये? यापूर्वीसुद्धा माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने अशा प्रकारे वारंवार जे रिपीटेड ऑफेंडर्स आहेत यांच्यावरती मपोका 56 तसेच इतर तत्सम कारवाया ह्याच्या कलमानुसार तडीपारी किंवा अशा पद्धतीचे कारवाया यापूर्वी करण्यात आलेल्या आणि सध्यासुद्धा त्या सुरूच आहेत. तर त्यासंबंधी वरिष्ठांच्या एकदम क्लिअर सूचना आहेत आणि याच्यामध्ये 0 टॉलरन्स गोवंशबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलाचं धोरण आहे आणि त्या पद्धतीचे आदेश असल्याने आम्ही त्या कारवाया यापुढेही अगदी कठोरपणे आणि रिपीटेड ऑफेंडर असतील त्याबाबत जे प्रचलित कायद्यानुसार आहे त्यानुसार त्यांच्यावरती कारवाया होणार आहे.